छत्रपती संभाजीनगर, इतिहासाचं वैभव, अस्मितेचा अभिमान आणि आता एक वेगळं रणांगण, राजकीय संघर्षाचं। ही निवडणूक केवळ मतदारांचा प्रतिनिधी निवडण्यापुरती सीमित नव्हती, ती ओळख, विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठीच्या वचनांची चाचणी होती। निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालीये आणि छत्रपती संभाजीनगर विधानसभेत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सध्या मतदानाचं प्रमाण, मतदारांची प्रतिक्रिया आणि उमेदवारांची भविष्यातली दिशा यावर चर्चा रंगलीये। निवडणुकीचा हा रणसंग्राम चांगला चुरशीचा ठरला। विविध मुद्द्यांवर प्रचार झाला, उमेदवारांनी आपल्या भूमिका मांडल्या आणि शेवटी मतदारांनी आपली भूमिका मतदानातून स्पष्ट केली। आता निकालाची प्रतीक्षा आहे, पण त्याआधी पाहूया या निवडणुकीचा आढावा। कोणते मुद्दे गाजले, मतदारांचा कल कसा दिसतोय आणि या निवडणुकीनं नेमकं काय दाखवलं, यावर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूया। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय अपडेट इमेज। या निवडणुकीच्या कहाणीचा वेध घेताना आपण पाहणार आहोत उमेदवार, संघर्ष, जाती धर्माचं राजकारण, स्थानिक मुद्दे आणि त्यामागचं राजकीय गणित। औरंगाबाद हे नाव कधी काळी औरंगजेबाच्या इतिहासाशी जोडलं गेलं आणि आता छत्रपती संभाजीनगर, मराठ्यांच्या अस्मितेचं प्रतीक। या नामांतरानं शहराचा आत्मसन्मान वाढवला का, की हे केवळ राजकीय खेळीचं साधन होतं, हा वाद सतत चर्चेत राहिला। राजकीय दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्राच्या निवडणूक राजकारणातील एक महत्त्वाचं केंद्र राहिलं आहे। इथल्या निवडणुका नेहमीच जाती धर्माचं प्रभावी गणित, स्थानिक समस्या आणि मतदारांची बदलासाठीची आस यावर आधारित असतात। छत्रपती संभाजीनगरच्या रणांगणात यंदा अनेक महत्त्वाचे चेहरे होते। भाजपाकडून अतुल सावे यांनी मैदानात उतरताना स्मार्ट सिटी आणि नामांतराचा अजेंडा पुढे नेला। त्यांच्या भाषणांमध्ये विकासाचे मुद्दे वारंवार ऐकायला मिळाले। दुसरीकडे काँग्रेस भाजपावर सतत अपूर्ण प्रकल्पावरून टीका करत शहराच्या स्थानिक प्रश्नांकडे लक्ष वेधलं। शिवसेनेच्या उद्धव गटाच्या अंबादास दानवे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा जोरकसपणे मांडत मराठा समाजाला आकर्षित केलं। मुस्लिम समाजावर प्रभाव असलेल्या MIMचे इम्तियाज जलील यांनी विकास आणि उपेक्षित वर्गाच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवलं। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी दलित, OBC आणि वंचित समाजासाठी लढण्याचं वचन दिलं। सामाजिक न्याय हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य विषय होता। निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या गल्ली बोळांमध्ये प्रचाराचं रण पेटलं होतं। गल्लोगल्ली झेंड्यांनी आणि पोस्टर्सनी भरलेल्या होत्या आणि प्रचाराच्या रॅल्यांमधून घोषणांचा गजर होत होता। भाजपाच्या प्रचार सभांमध्ये नामांतर यशस्वी आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाचं वादळ उठवलं जात होतं। काँग्रेसच्या प्रचारात बेरोजगारी, पाण्याचा तुटवडा आणि अपूर्ण प्रकल्पाच्या मुद्द्यांवरून भाजपाला लक्ष करण्यात आलं। शिवसेनेच्या सभांमध्ये मराठी माणसाच्या सन्मानाचा मुद्दा ठळकपणे मांडला जात होता, तर वंचित बहुजन आघाडीनं दलित आणि OBC समाजाला न्याय मिळवून देण्याची हमी दिली। MIMच्या रॅल्या मुस्लिम समाजाच्या हक्कांवर केंद्रित होत्या, त्यामध्ये विकासाचा मुद्दा वारंवार पुढे आला। प्रत्येक उमेदवार आपल्या मुद्द्यांवर ठाम होता, पण मतदार मात्र शांतपणे या सगळ्याचं निरीक्षण करत होते। छत्रपती संभाजीनगरमधील निवडणुकीत स्थानिक प्रश्न आणि जातीय समीकरण नेहमीच निर्णायक ठरतात। ग्रामीण भागात पाणी टंचाई आणि शेती संबंधी समस्या प्रखरपणे जाणवत होत्या, तर शहरी भागात रस्त्यांची दुर्दशा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि अपूर्ण प्रकल्पांवरून संताप व्यक्त होत होता। बेरोजगारी आणि रोजगाराच्या संधींचा अभाव हा तरुणांमध्ये चर्चेचा मुख्य विषय ठरला। या मतदारसंघात जातीय समीकरणांचाही मोठा प्रभाव आहे। मराठा समाज प्रामुख्याने भाजपाच्या बाजूने गेला, तर मुस्लिम मतदारसंख्या मोठ्या प्रमाणावर काँग्रेस आणि MIM यांच्यात विभागली गेली। वंचित बहुजन आघाडीने दलित, OBC आणि इतर वंचित घटकांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली। आता मतदानाचा दिवस शांततेत सुरू झाला, पण वातावरणात एक वेगळाच ताण होता। सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा दिसत होत्या। प्रत्येक मतदार गंभीर विचार करताना दिसत होता। काहींनी विकासाच्या वचनांवर विश्वास ठेवला, तर काहींनी अपूर्ण कामांचा हिशोब मांडत मतदान केलं। ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा ठरला, तर शहरी मतदारांना रोजगार, रस्ते आणि शहराच्या विकासाचा मुद्दा प्राधान्यक्रमावर होता। मतदानानंतर आता सगळ्यांच्या नजरा निकालांकडे लागल्या आहेत। काय होणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे। या निवडणुकीचा निकाल केवळ उमेदवाराचा विजय ठरवणार नाही, तर शहराच्या राजकीय
आणि सामाजिक भवितव्याला एक नवी दिशा देणार आहे. सत्तांतर झालं तर ती मोठी राजकीय हालचाल ठरेल आणि सत्ताधारी पक्षाचा विजय झाला तर तो मतदारांनी दिलेला मोठा विश्वास असेल. छत्रपती संभाजीनगरची ही निवडणूक फक्त मतदारसंघापुरती मर्यादित राहिलेली नाही, ती महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी ठरेल. जिंकणारा कोणताही पक्ष असो, पण इथल्या निवडणुकीनं एक गोष्ट स्पष्ट केली आहे, जनतेचं मत आता अधिक सजग झालं आहे. यंदा मतदारांनी दिलेला संदेश काय आहे? विकास, ओळख आणि संघर्षाच्या या मैदानात यश कोणाचं ठरतंय याची उत्तरं पाहण्यासाठी अपडेट MHला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.